student, today we will start the next chapter, force and pressure. In it, you have to remember what is force. You know, force is a physical quantity that changes the state of rest or of uniform motion of a body in a straight line. It is called force. आपल्याला माहिती आहे की फोर्स जे आहे तर त्या ठिकाणी भौतिक अशा प्रकारची राशी आहे आणि याच्यामुळे याच्यामध्ये काय होतं नसते तर तो असणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थाची असणारी जी काही स्टेट ऑफ रेस्ट जे विराम अवस्था असेल तर ती विराम अवस्था किंवा गतिमान अवस्था असेल तर ती गतिमान अवस्था काय होताना दिसते चेंज होताना दिसते आणि हे चेंज करण्यासाठी लागणारी जी काही फिजिकल क्वांटिटी जी आहेत तर त्याच फिजिकल क्वांटिटीला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो तर त्या ठिकाणी असणारे जे काही फोर्स जे आहे तर ते फोर्स त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. ए स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच नो फोर्स इज ॲक्टिंग रिमेन्स स्टेशनरी. आपल्याला माहिती की या ठिकाणी स्थिर अवस्थेमध्ये असणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थावर जर कोणत्याही प्रकारचं असणारे जे काही बल जे आहे तर ते बल जर त्या ठिकाणी कार्य करत जर नसेल तर तो पदार्थ काय होताना दिसतो स्टेशनरी राहताना दिसतो म्हणजे स्थिर राहताना दिसतो. अन ऑब्जेक्ट इन मोशन कंटिन्यूज टू मूव्ह विथ द सेम स्पीड अँड डायरेक्शन वेन नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर आपल्याला हेही लक्षात येताना दिसतंय की एखादा असणारा जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ जर त्या ठिकाणी गतिमान जर असेल तर तो पदार्थ त्या ठिकाणी त्याच असणारा जो काही स्पीड जो आहे तर त्या स्पीडनं त्याच असणाऱ्या जो काही दिशेने काय होताना दिसते गतिमान जो आहे तर तो गतिमान त्या ठिकाणी राहताना दिसतो. मग त्याच्यावर कोणत्या प्रकारचं असणारं जे काही बल जे आहे तर ते बल जरी त्या ठिकाणी कार्य करत जर नसेल तर तो पदार्थ तर त्या ठिकाणी गतिमान जर असेल तर तो गतिमानच त्या ठिकाणी राहताना दिसतो. आणि दिस इज द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. यालाच आपण त्या ठिकाणी न्यूटनचा गतिविषयक असणारा जो काही पहिला नियम जो आहे तर तो पहिला नियम त्या ठिकाणी म्हणताना दिसतात. ऑब्झर्व द पिक्चर्स इन द फिगर 3.1 अँड 3.2. आता या ठिकाणी विविध अशा प्रकारचे असणारे जे काही 3 चित्र जे आहेत तर ती 3 चित्र आपल्याला या ठिकाणी दिलेली त्याचं असणारं जे काही निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी करायचे. आता काय काय दिसते की कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स जे संपर्क आणि असंपर्क अशा प्रकारची बलं आपल्याला दिलेली की इन फिगर 3.1 ए कार मूव्ज in forward direction when a man applies force from behind. या ठिकाणी 3.1 असणारी जे काही आकृती जी आहे तर त्याच्यामधलं असणारं जे काही चित्र जे आहे तर त्या चित्रामध्ये काय होतं दिसते की सर्वसाधारणपणे एक असणारा जो काही मनुष्य जो आहे तर तो मनुष्य काय करताना दिसते मागून पुढच्या दिशेनं फॉरवर्ड डिरेक्शननं काय करताना दिसते ते असणारी जी काही कार जी आहे तर ती कार त्या ठिकाणी काय करताना दिसते ढकलताना त्या ठिकाणी दिसते. सेकंड पिक्चरमध्ये पहा ए रिलुक्टंट डॉग इज बिंग पुल्ड बाय इज मास्टर. त्याच्यानंतर आटून किंवा तटून बसलेला जो काही असणारा जो काही कुत्रा जो आहे तर त्या कुत्र्याचा असणारा जो काही मालक जो आहे तर तो मालक किंवा मुलगा जो आहे तर तो मुलगा काय करताना दिसते तर त्या ठिकाणी ओढताना दिसते. थर्ड डायग्रॅममध्ये ए बॉय प्लेइंग फुटबॉल इज किकिंग द बॉल अवे. फुटबॉल खेळणारा जो काही मुलगा जो आहे तर तो मुलगा काय करताना दिसतो पायानं त्या चेंडूला काय करताना दिसतो टोलवताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. व्हॉट डू यू ऑब्झर्व फ्रॉम धिस. मग आता याच्यामधून तुमच्या काय त्या ठिकाणी आढळताना दिसतं किंवा काय त्या ठिकाणी लक्षात येताना दिसतं. पण काय लक्षात येताना दिसते ए फोर्स ॲक्ट ऑन टू बॉडीज थ्रू अँड इंटरॅक्शन बिटवीन देम. जे दोन वस्तू ज्या आहेत तर त्या दोन वस्तूंमध्ये जर इंटरॅक्शन त्या ठिकाणी झाली आंतरक्रिया जर झाली तरच काय होताना दिसते त्या असणाऱ्या जे काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूवर असणारे जे काही बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी काय केलं तर लावलं. ज्या काही तिन्ही असणाऱ्या ज्या काही डायग्रॅम ज्या आहेत तर त्या तिन्ही डायग्रॅमचा जर तुम्ही त्या ठिकाणी जर विचार जर केला तर आपल्या लक्षात येताना दिसते या ठिकाणी काय होताना दिसते दोन असणारे जे काही बॉडी जे आहेत तर त्या बॉडीच्या दरम्यान त्या ठिकाणी इंटरॅक्शन त्या ठिकाणी होताना दिसतं आणि या इंटरॅक्शन होऊन ते असणारे जे काही ऑब्जेक्ट जे आहे तर त्या ऑब्जेक्टवर काय करता येते त्या ठिकाणी असणारे काही फोर्स जे आहे तर ते फोर्स त्या ठिकाणी लावलं जातं. ॲज सीन इन द फिगर 3.2 आयर्न नेल्स गेट्स अट्रॅक्टेड टू द पोल ऑफ ए मॅग्नेट ड्यू टू द मॅग्नेटिक फोर्स. या ठिकाणी 3.2 असणारे जे काही डायग्रॅम जे आहेत तर त्या डायग्रॅममध्ये आपल्या लक्षात येताना दिसते की लोखंडाचे असणारे जे काही खिळे जे आहेत तर ते लोखंडाचे खिळे
त्या ठिकाणी असणारा जो काही चुंबक जे आहे तर त्या चुंबकाचा असणारा जो काही ध्रुव जे आहे तर त्या ध्रुवाक चुंबकीय बलामुळे काय झालेलं आपल्याला त्या ठिकाणी अट्रॅक्ट झालेले त्या ठिकाणी दिसतात. त्याच्यानंतर पुढची असणारी जी काही डायग्राम जी आहे तर तिचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. पहा, ए कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम द कोकोनट ट्री. तिसऱ्या चित्रामध्ये आपल्या लक्षात येतं नसते की नारळाचं असणारं जे काही झाड जे आहे तर त्या झाडावरून आपल्याला नारळ जो आहे तर तो नारळ त्या ठिकाणी खाली पडताना त्या ठिकाणी दिसते. ऑब्जेक्ट्स आर अट्रॅक्टेड टू द अर्थ ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. आपल्या लक्षात येतं नसते की नारळ त्या ठिकाणी खाली का पडताना दिसतो, तर सर्वसाधारणपणे प्रत्येक असणारा जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ पृथ्वीचा असणारं जे काही फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी गुरुत्वबळ जे आहे तर त्या गुरुत्वबळामुळे काय होतं नसते प्रत्येक पदार्थ त्या ठिकाणी पृथ्वीकडे त्या ठिकाणी खेचला जातो. त्याच्यानंतर दुसऱ्या असणारे जे काही डायग्राम जे आहे तर ती पहा, व्हेन ए कोम गेट रब्स अगेन्स्ट हेअर स्मॉल पीस ऑफ पेपर केप्ट ऑन ए टेबल गेट अट्रॅक्टेड टू द कोम. पहा, त्या ठिकाणी असणारा जो काही कंगवा जो आहे तर तो कंगवा आपल्या कोरडे असणारे जे काही केस जे आहे तर त्या केसांवर त्या ठिकाणी घासला आणि छोटे छोटे अशा प्रकारचे कागदाचे असणारे जे काही तुकडे त्याला त्या ठिकाणी कपटे म्हणतो आपण त्या ठिकाणी असतो. टेबलावर ठेवलेले जे काही कागदाचे छोटे छोटे असणारे जे काही कपटे जे आहेत तर त्यांच्याजवळ हा त्या ठिकाणी घासलेला असणारा जो काही डोक्यावर केसांवर घासलेला जो काही कंगवा जो आहे तर तो कंगवा जर त्या ठिकाणी जर नेला तर ते छोटे छोटे असणारे जे काही तुकडे जे आहेत तर ते तुकडे काय होता दिसतात तर तो असणारा जो काही कंगवा जे आहे तर त्या कंगव्याकडे त्या ठिकाणी आकर्षले जातात. द कोम हॅज अन इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज अँड देर इज अन इंड्युस्ड ऑपोजिट चार्ज ऑन द पीस ऑफ द पेपर अँड द पीस स्टिक्स टू द कोम. तर या ठिकाणी नेमकं काय होतं नसते की सर्वसाधारणपणे या ठिकाणी ज्या वेळेला तो कंगवा केसांवर त्या ठिकाणी घासला जातो तर त्यावेळेला तो कंगवा जो आहे तर त्या कंगव्यावर त्या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज म्हणजे विद्युत स्थैतिक असणारा जो काही प्रभार जो आहे तर तो प्रभार त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो. तर त्याच वेळेला ते असणारे जे काही कागद जे आहे तर त्या कागदांवर काय होताना दिसते विरुद्ध अशा प्रकारचा जो काही प्रभार जो आहे तर तो प्रभार त्या ठिकाणी इंड्यूस होताना दिसतो आणि याच्यामुळे ते असणारे जे काही कागदाचे असणारे जे काही तुकडे जे आहेत तर ते तुकडे काय होताना दिसतात कांगवा जो आहे तर त्या कांगव्याला त्या ठिकाणी चिटकताना दिसतात. इन फिगर 3.1a a force is seen to act through a direct contact of the object or via one more object. या ठिकाणी सुरुवातीचे असणारे जे काही गाडी ढकलणारा माणूस, कुत्रा ओढणारा जो काही मुलगा किंवा ते असणारे जे काही फुटबॉल जे आहे तर त्या फुटबॉलला किक मारणारा जो काही मुलगा, याचे काय असणारे जे काही 3 डायग्राम जे आहेत तर त्या 3 डायग्रामचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर या तिन्ही डायग्राममध्ये आपल्या लक्षात येतं नसते की असणारं जे काही बल जे आहे तर ते बल लावण्यासाठी दुसरा असताना जो काही ऑब्जेक्ट जो आहे तर त्या ऑब्जेक्टला आपल्याला त्या ठिकाणी प्रत्यक्ष संपर्क जो आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट जो आहे तर तो कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी होताना दिसतो. किंवा दुसरा असताना सांगता येईल की एक असणारा जो काही ऑब्जेक्ट जो आहे तर त्या एका ऑब्जेक्टचा दुसरा असणारा जो काही ऑब्जेक्ट जो आहे तर त्या ऑब्जेक्टची त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट जो आहे तर तो कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्क जो आहे तर तो संपर्क त्या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. आणि देअरफॉर सच ए फोर्स इज कॉल्ड कॉन्टॅक्ट फोर्स. आणि अशा पद्धतीचं असणारं जे काही बल जे आहे तर त्या बलालाच आपण त्या ठिकाणी संपर्क बल त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. इन फिगर 3.2 ए फोर्स इज अप्लाइड बिटवीन द टू ऑब्जेक्ट इव्हन इफ टू ऑब्जेक्ट्स आर नॉट इन कॉन्टॅक्ट सच ए फोर्स इज कॉल्ड ए नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. तर तिसरे असताना जे काही डायग्राम जे आहे तर त्याच्यामध्ये पहा या ठिकाणी मॅग्नेट आहे, आयर्न नेल आहे, कोम आहे, कागदाचे तुकडे आहे, नारळाचं झाड आहे. यामध्ये मात्र आपल्या लक्षात येतं नसते की या ठिकाणी असणारं लावण्यात येणारं जे काही बल जे आहे तर त्या बलाचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर या ठिकाणी असणारे जे काही 2 ऑब्जेक्ट जे आहेत तर त्या 2 ऑब्जेक्टमध्ये सर्वसाधारणपणे आपल्या असं लक्षात येताना दिसतंय या ठिकाणी लावण्यात येणारे जे काही बल जे आहेत तर ते दोन्हीच्या दोन्ही असणारे जे काही बल जे आहेत उदाहरणार्थ मॅग्नेट असेल किंवा टाचणी असेल हे दोन्ही त्या ठिकाणी काही दिसतात आपल्याला एकमेकांच्या त्या ठिकाणी कॉन्टॅक्टमध्ये नाही आणि कॉन्टॅक्टमध्ये नसताना सुद्धा काय होताना दिसते तर त्यांच्यामध्ये असणारे जे काही बल जे आहेत तर ते बल त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतं. आणि अशा प्रकारचं असणारे जे काही बल जे आहे तर त्या बलालाच त्या ठिकाणी आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे सर्वसाधारणपणे त्यालाच त्या ठिकाणी आपण असंपर्क बल त्या ठिकाणी म्हटलेले. मस्क्युलर फोर्स is an example of contact force and is applied to the object with the help of our muscles.
या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की स्नायू बल जे आहे तर त्या स्नायू बलाचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर स्नायू बल हे संपर्क बलाचं अतिशय चांगल्या अशा पद्धतीचं उदाहरण जे आहे तर ते उदाहरण त्या ठिकाणी आहे. आणि हे काय केलं तर आपले स्नायू जे आहे तर त्या स्नायूच्या बल साह्यानं त्या ठिकाणी असणारे जे काही वस्तू जे आहे तर त्या वस्तूवर त्या ठिकाणी काय केलं तर लावलं जातं. It is applied in several cases such as lifting, pushing, pulling. मग अशा प्रकारचं जे काही स्नायू बल जे आहे तर ते स्नायू बल एखादी वस्तू त्या ठिकाणी आपल्याला उचलणे, ढकलणे किंवा ओढणे यासाठी त्या ठिकाणी ते लावावं लागतं. ऑन कॉन्ट्ररी, फोर्सेस लाईक मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ॲक्ट्स विदाउट ए कॉन्टॅक्ट. याच्या उलट आपल्या लक्षात येतं नसते की चुंबकीय बल असेल, गुरुत्वाकर्षण बल असेल, त्याच्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे स्थैतिक बल जे आहे तर ते स्थैतिक बल कोणत्याही प्रकारचा संपर्क न करता आपण काही करू शकतो की सर्वसाधारणपणे म्हणजे संपर्काशिवाय हे असणारे जे काही बल जे आहेत जे मॅग्नेटिक असेल, ग्रॅव्हिटेशनल असेल, इलेक्ट्रोस्टॅटिक असेल तर त्या ठिकाणी ती कार्य करताना दिसतात. आणि देअरफॉर दीज आर द एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आणि म्हणून याला त्या ठिकाणी काय म्हटलेले सर्वसाधारणपणे असंपर्क बले जे आहे तर ती असंपर्क बले त्या ठिकाणी म्हटलेले. व्हेन ए बॉल इज केप्ट ऑन ए टेबल अँड पुश्ड ए लिटल इट मूव्ज अहेड अँड गेट स्लो अँड स्टॉप. या ठिकाणी असणारा जो काही टेबल जो आहे तर त्या टेबलवर त्या ठिकाणी आपण बॉल ठेवलेला आहे आणि त्याला त्या ठिकाणी थोडासा धक्का जर दिला तर तो बॉल काय होताना दिसतो तर त्या ठिकाणी गतिमान होताना दिसतो, थोडासा त्या ठिकाणी पुढे जाताना दिसतो, कालांतराने त्याची गती जी आहे तर ती गती त्या ठिकाणी कमी होताना दिसते आणि सरते शेवटी तो बॉल जो आहे तर तो बॉल काय होताना दिसतो थांबताना त्या ठिकाणी दिसतो. ए कार रनिंग ऑन ए प्लेन रोड ट्रॅव्हल सम डिस्टन्स अँड स्टॉप्स आफ्टर द इंजिन इज स्विच्ड ऑफ. सपाट रस्ता जो आहे तर त्या सपाट रस्त्यावरून जाणारे जे काही कार जे आहेत तर ती कार जर आपण जर पाहिली तर ती कार काय होताना दिसते काही अंतर त्या ठिकाणी जाताना दिसते. आणि इंजिन जे आहे तर ते इंजिन जर आपण त्या ठिकाणी बंद केलं म्हणजे गाडी जी आहे तर ती गाडी जर त्या ठिकाणी बंद केली तर काही कालावधीनंतर ती गाडी जी आहे तर ती गाडी त्या ठिकाणी ट्रॅव्हल व्हायची त्या ठिकाणी थांबताना दिसते. ते असं का होताना दिसतंय? दिस इज बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ द फ्रिक्शन बिटवीन द ग्राउंड सरफेस अँड द ऑब्जेक्ट इन द मोशन. यात असं का होताना दिसतंय तर सर्वसाधारणपणे जमिनीचा असणारा जो काही पृष्ठभाग आणि गतिमान असणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या दोघांच्या दरम्यान त्या ठिकाणी असणारं ते काही फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे घर्षण बल जे आहे तर ते घर्षण बल त्या ठिकाणी काय करताना दिसते कार्य त्या ठिकाणी करताना दिसतंय. इन द अब्सेन्स ऑफ फ्रिक्शनल फोर्स द ऑब्जेक्ट वुड हॅव रिमेन इन मोशन. जर त्या ठिकाणी घर्षण बल जे आहे तर ते घर्षण बल जर त्या ठिकाणी जर नसतं तर त्या ठिकाणी गतिमान असणारा जो काही पदार्थ जो आहे तर तो गतिमानच त्या ठिकाणी राहिला असता. फ्रिक्शनल फोर्स इज व्हेरी युजफुल इन डेली लाईफ. आणि म्हणून अशा पद्धतीचं असणारे जे काही घर्षण बल जे आहेत तर ते घर्षण बल दैनंदिन जीवनामध्ये त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे. आता का महत्त्वाचं आहे तर त्याची उदाहरणं आपल्याला दिलेली पहा की व्हाईल वॉकिंग वी पुश द ग्राउंड बिहाइंड विथ आवर फीट. ज्या वेळेला आपण जमिनीवर त्या ठिकाणी चालताना दिसतो, जमिनीवर चालत असताना आपण काय करताना दिसतो पायांच्या साह्याने जमीन जी आहे तर ती जमीन काय होताना दिसतो मागे त्या ठिकाणी सारताना दिसतो आणि आपण त्या ठिकाणी पुढे जाताना दिसतो. म्हणजे चालण्यासाठी पुढे चालण्यासाठी आपण आपली पायाच्या साह्याने जमीन जी आहे तर ती जमीन मागच्या दिशेला त्या ठिकाणी लोटताना दिसतो, आपण त्या ठिकाणी पुढे त्या ठिकाणी जाताना दिसतो. दुसरं उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेले पहा. In the absence of friction, we will sleep and will not be able to walk. जर त्या ठिकाणी घर्षण बल जे आहे तर ते घर्षण बल जर त्या ठिकाणी जर नसतं तर चालताना आपण त्या ठिकाणी पडलो असतो, आपण त्या ठिकाणी चालूच शकलो नसतो. All the objects in motion have a frictional force acting on them which is acting in the opposite direction to the direction of the motion. सर्वसाधारणपणे प्रत्येक असणारा जो काही गतिमान अशा प्रकारचा असणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या गतिमान पदार्थाचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर प्रत्येक गतिमान पदार्थावर त्या ठिकाणी असणारे जे काही घर्षण बल जे आहे तर ते घर्षण बल त्याच्यावर त्या ठिकाणी कार्य करताना दिसतं. आणि हे असणारे जे काही घर्षण बल आणि सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष असणारे त्या पदार्थाची असणारी जे काही दिशा ज्या आहेत ह्या दोन्ही त्या ठिकाणी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने त्या ठिकाणी असतात.
म्हणजे घर्षण बल आणि त्या पदार्थाची असणारी जी काही दिशा दोन्हीच्या दोन्ही कशा आहेत तर त्या ठिकाणी अपोजिट त्या ठिकाणी असणार आहे. यू मस्ट हॅव सीन दॅट वन टेन्स टू स्लीप ओव्हर बनाना पील ऑन द स्ट्रीट. रस्त्यावर त्या ठिकाणी केळाचं साल त्या ठिकाणी पडलेलं आहे. त्याच्यावर एखाद्या माणसाचा असणारा जो काही पाय जो आहे तर तो पाय जर त्या ठिकाणी जर पडला तर केळीच्या सालीवरून ती व्यक्ती जी आहे तर ती व्यक्ती त्या ठिकाणी घसरताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. दुसरं आपल्याला सांगता येईल सिमिलरली वन कॅन स्लीप ड्यू टू द मड. त्या ठिकाणी गाळ असेल चिखल असेल तर त्या चिखलामधून चालताना सुद्धा काय होताना दिसतंय घसरायला त्या ठिकाणी होताना दिसतंय. बोथ दीज एक्झाम्पल्स ऑकर ड्यू टू द रिड्यूस्ड फोर्स. आता असं का होताना दिसतंय केळीची असणारी जी काही साल असेल किंवा चिखल असेल तर या ठिकाणी असणारे जे काही घर्षण बल जे आहे तर ते घर्षण बल त्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी कमी असतं आणि म्हणून केळीच्या सालीवरून किंवा चिखलामधून चालत असताना काय होताना दिसते लोक त्या ठिकाणी घसरताना दिसतात. आता पुढे यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोकं चालवायचे. मेक ए लिस्ट ऑफ सम more example in which contact and non-contact force are applied. Write the type of the force. या ठिकाणी संपर्क बल आणि असंपर्क बलाची यादी जी आहे तर ती यादी त्या ठिकाणी तयार करायला सांगितली आणि कोणकोणत्या प्रकारची बलं त्या ठिकाणी आहेत तर या ठिकाणी तुम्ही शोधून काढायचे. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.